साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपनं दावा केलेला आहे, कारण साताऱ्याचं पालकमंत्रीपद शिवेंद्रराजेंना द्या. भाजपकडून साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे. भाजपचे जास्त आमदार भाजपला पालकमंत्रीपद द्या असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे. साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावर भाजपनं दावा ठोकलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंना पालकमंत्री करण्याची मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे. सातारा जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत, त्यामुळे भाजपलाच पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. खाते वाटप झाल्यापासून खासदार छत्रपती उदयनराजे हे दिल्लीला होते अधिवेशनाला, आणि आमचं फोनवरनं बोलणं होत होतं, पण समक्ष भेट आमची दोघांची नव्हती. असे आले आणि आता कालच सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी ही माझ्यावर देवेंद्रजींनी दिली. आज उदयनराजेंना भेटण्यासाठी आणि त्यांनी जी भूमिका घेतली की जिल्ह्यामध्ये मंत्रिपदाच्या याच्यामध्ये मला यावेळची संधी भारतीय जनता पार्टीकडनं मिळाली पाहिजे. ते असतील, मनोजदादा असतील, अतुलबाबा असतील आणि सर्वच भरत पाटील आमचे जिल्ह्यातील सर्वच पदाधिकारी सगळ्यांनीच वेगवेगळ्या पद्धतीनं देवेंद्रजींना भेटून आपापल्या इच्छा व्यक्त केल्या. आणि आज तर भाजपकडून साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावर आता दावा करण्यात आलेला आहे. भाजपचे जास्त आमदार पालकमंत्रीपद शिवेंद्रराजेंनाच द्या अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे. मंत्रीपद दिल्यानंतर आज जिल्ह्याची जबाबदारी पण वाढली. त्या चौघांना मनापासून खरोखर शुभेच्छा आहे. आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त आता हे जिल्ह्याचे मंत्री नाही आहेत, राज्याचे लक्षात घ्या. त्यामुळं अख्ख्या संपूर्ण राज्याची जबाबदारी ह्या सगळ्यांवरती असल्यामुळं जास्तीत जास्त ह्यांच्या हातून लोकांचं कल्याण व्हावं आणि शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून होणार याची मला खात्री आहे.